मराठा आंदोलकांच्या वतीने नांदेड आणि अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आली। मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ नांदेड आणि अहमदनगरमध्ये बंद पुकारण्यात आला। जरांगेंच्या उपोषणाचा आज 7वा दिवस आहे। तर नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यातली दोन दृश्य आहेत। नांदेडमध्ये आणि अहमदनगरमध्ये शहर बंदची हाक देण्यात आली आहे। जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि बंद पुकारण्यात आल्यानंतरची दोन प्रमुख शहरांमधली ही दोन दृश्य। आंतरवाली सराट येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सुरू केलं आहे। मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं ही त्यांची मागणी आहे। आज त्यांच्या उपोषणाचा 7वा दिवस आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून जे आहे ते आज मराठा समाज बांधवांनी नांदेड जिल्हा बंदची हाक दिली आहे। आपण नांदेड शहरातील हे चित्र पाहतोय। खरं तर हे श्रीनगर भाग आहे। या ठिकाणी नेहमी गजबजलेलं मार्केट असतं, मात्र कालपासून मराठा समाजाने नांदेड बंदची हाक दिल्यामुळे या ठिकाणी मोठा प्रतिसाद या बंदला मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। नांदेड शहरासह जिल्ह्यातील 16 तालुक्यातही मराठा समाजाच्या कडकडीत आज बंद पाळण्यात येणार आहे। आज दिवसभर जे आहे ते बंद पाळून शासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न मराठा समाजाचा या माध्यमातून सुरू आहे आणि या बंदची सरकारनं शासनाने तात्काळ दखल घ्यावी आणि मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात। त्याचबरोबर जरांगे पाटलाचं उपोषण सोडावं अशी त्यांची मागणी आहे। ज्ञानेश्वर लोंढे, टीव्ही 9 मराठी, नांदेड। आंतरवाली सराट येथे मनोज जरांगे गेल्या 7 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहे आणि त्यांच्या समर्थनार्थ अहमदनगर जिल्हा बंदची हाक देण्यात आलेली आहे। आज सकाळपासूनच नगर मध्ये आपण सगळे दुकानं जे आहे ते बंद बघायला मिळत आहे आणि सकाळी 10 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर एकत्र येऊन व्यापारी आणि नागरिकांना बंदच सामील होण्याची विनंती जी आहे ते देखील करण्यात येणार आहे। तर खरं तर मनोज जरांगे यांचे समर्थन देण्यासाठी नगर शहरातील तहसील कार्यालयासमोर आंदोलन देखील सुरू आहे आणि त्याचाच एक भाग आज बंदची हाक देण्यात आलेली आहे। सगळे दुकानं जे आहे ते सकाळपासूनच बंद जे आहे ते झाल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरा क्रमांक 9 टीव्ही 9 मराठी, अहमदनगर।